तर आज रात्रीला आहे माझ्याकडे फिश करी, कारण की आज माझ्या नणंदबाई आल्या होत्या. तर त्यांच्यासाठी अशी मी फायनली भाजी बनवली आहे आणि मॉर्निंगला मी करत आहे पालक पराठे, जे आज माझ्या मुलांची फर्माईश होती. तर मुलं म्हणायची की मम्मी आज आम्हाला भाजी-पोळी नको, आज आम्हाला पराठे दे. तर मग माझ्याकडे होती अशी पालक, मी त्याला छान अशी मिक्सरमध्ये छान अशी त्याला ब्लेंड केली आणि फायनली मी त्याच्यामध्ये छान आता लसण, जिरं, तिखट, मीठ, हळद आणि तीळ, ओवा असा छान त्याच्यामध्ये अजून हे टाकत आहे दही, कारण की पालक अशी कडवट लागतात. तर त्याच्यासाठी असं थोडं दही जर टाकलं तर पराठे छान नरम पण होतात आणि जो पालकचा कडवटपणा असतो तो पण चालला जातो. आणि फायनली मी टाकत आहे याच्यामध्ये छान कट करून कढीपत्ता, कोथिंबीर अशा प्रकारे त्याचं झालं आहे छान. आता मी मिश्रण करून घेते आणि फायनली माझं झालं आहे मिश्रण तयार. मी त्याचा गोळा करून ठेवलेला आहे 5 मिनिट. फायनली माझे पराठे असे रेडी झाले आहे, जे माझ्या नणंदबाईला मी दिले. आणि अशा प्रकारे हे बघा चाय घेत आहे. त्यांना मी चायला सकाळला बोलवलं होतं. त्यांचा मुक्का माझ्या जाऊबाईकडे खाली होता. तर फायनली हे बघा छोटी-छोटी मुलं आत्याजवळ येऊन बसलेले आहे, अशा गोष्टी करत आहे. त्यांचा आता मुलांचा टाईम झाला. तर मुलं चालली आहे व्हॅनमध्ये बसून स्कूलला. सर्वांना मी ऑल द बेस्ट म्हणत आहे, कारण की त्यांची सुरू आहे पेपर. तर अशा प्रकारे ताईचा पण जाण्याचा टाईम सुरू झालेला आहे. तर ताईला पण घरी लवकर सकाळला निघायचं होतं. त्यांना थोडं काम होतं त्यांच्या गावाला. तर अशा प्रकारे ताई पण फायनली निघाली गावाला. सचिननी सोडून दिलं त्यांना बसस्टॉपवर. त्याने तिथून बसमध्ये बसून जाणार होत्या. तर अशा प्रकारे फायनली ताई गेली. खरंच घरी जर असं कोणी जर आलं किंवा कोणती पाहुणे वगैरे, तर खरंच खूप छान वाटतात असं घरी कोणी आलं तर. तर अशा प्रकारे माझं मॉर्निंग रुटीन सुरू आहे. आता हे बघा मी असा माझ्याकडे वरण होतं. तर अशा प्रकारे मी त्या वरणाला देत आहे तडका. जसा दाल तडका म्हणतो तशा प्रकारे थोडासा तडका देत होती, कारण की हे दाल फ्राय ओरिजिनलवाला नाही आहे. मी असा टेम्पररी बनवत होती त्याला असा काहीतरी तडका वगैरे देऊन, कारण की डाळ पूर्ण प्लेन आहे. तर हे उरलेली डाळ आहे जी मी त्याला असा तडका देत आहे. तर खायला पण खरंच थोडी काहीतरी थोडा टेस्ट फक्त वेगळा वाटे, कारण की डाळ थोडी प्लेन असल्यामुळे. पण खायला खरंच बिलकुल 75% डाळ तडकाच वाटत होते. तर मी अशी वरण वगैरे राहिलं तर मी असं त्याला फ्राय करून घेते आणि खरंच खायला सर्वांनीच खाल्लं. तर छान झाली होती, पण 75% त्याला टेस्ट आली होती, कारण की मी हे डाळ तडक्यासारखंच बनवलं होतं. तर असं छान शेवट मी त्याला असं तूप टाकत आहे आणि फायनली माझा झाला आहे सकाळचा मेनू. सचिननं आणला होता पेढा, जो आम्ही सर्वांनी खाल्ला शेगाववरचा. आणि माझ्याकडे कस्टमर आले होतं, त्यांची हेअरकट झाली. आणि प्रगतीने संध्याकाळला बनवले होते फ्रेंच फ्राईज, जे आम्ही सर्वांनी मिळून खाल्ली. आणि हा आता माझा रोहन एकटा खेळत आहे. म्हणाला की मम्मी माझ्यासोबत खेळ, पण मला थोडासा टाईम नव्हता, मी कामात होती. आणि माझी संध्याकाळची देवपूजा, अगरबत्ती, दिवा लावलेला आहे.